तर मित्रांनो, पदोन्नती टी पदोन्नतीबाबत एक पत्र आलेलं आहे. ते पत्र कोणतं आहे आपण त्या व्हिडिओमधून बघणार आहोत. जिल्हा परिषद जळगाव या विभागाचं ते पत्र आहे. ते पत्र काय आहे नेमकं ते बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर, ग्रेडेड मुख्याध्यापक या पदाचे पदोन्नतीचे आदेश रद्द करण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील नंबर 1385/2025 इतर यामध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 1/9/2025 रोजी निकालात पारित केला असून सदर निकालात टी पास असल्याशिवाय सेवेत राहता येणार नाही. तसेच पदोन्नतीसाठी देखील टी आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत. संदर्भ 2 नुसार शासनाकडून अद्याप कुठलेही निर्णय प्राप्त झालेले नाहीत. तथापि सदर प्रकरणी काही तांत्रिक अडचणी उद्भवू नये यासाठी संदर्भ 1 नुसार एकूण 8 उपशिक्षकांना ग्रेडेड मुख्याध्यापकपदी दिलेले पदोन्नतीचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ 2 मधील निकालानुसार रद्द करण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या शिक्षकांना 8 उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नतीचं पद देण्यात आलेलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे. कारण की टी पास नसल्यामुळे त्या शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती पदावरून रद्द करणे पदोन्नती मुख्याध्यापक हे पद मुख्याध्यापकाचं पद हे रद्द करण्यात आलेलं आहे. तरी जे जिल्हा परिषद मधील जे शिक्षक आहे त्यांनी कोणताही संभ्रम ठेवू नये व आपला जो राहिलेले दिवस आहे त्या दिवसामध्ये आपला टीईटीचा फॉर्म भरून घ्या. कारण की पदोन्नतीसाठी टीईटी ही केंद्र सरकारने कंपल्सरी केलेली आहे. राज्य सरकारने अजून कोणती पण हालचाल केली नाही. तरी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद.